नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची घडामोड आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। बाबा सिद्दीकी अभिनेता सलमान खानच्या जवळचे, त्यामुळे त्यांची हत्या झाली असं मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून ही महत्त्वाची बाब उघड झाली आहे। आरोपींच्या टार्गेटवर सलमान खानही असल्याची माहिती समोर आली आहे। बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा देखील टार्गेटवर होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे। बाबा सिद्दीकींची हत्या चार्जशीटमध्ये काय? सलमान खानचे जवळचे असल्यानं बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख। अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 4950 पानांचं आरोपपत्र क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयात दाखल। बाबा सिद्दीकी प्रकरणात 29 आरोपींवर हत्येचा ठपका ठेवण्यात आला। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 आरोपी फरार आहेत। वॉन्टेड आरोपींवर अर्थात शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिश्नोईवर मोक्का लावण्यात आला। जो है चीज़ें बाहर आई है, जैसे बिल्डर का एंगल वो लोग रूल आउट कर रहे हैं, सारे का लॉबी का एंगल रूल आउट कर रहे हैं। ये सब चीज़ों से हम सहमत नहीं है। वो कहते हैं कि बिश्नोई ने कहा है, किया है। तो अगर बिश्नोई ने किया है तो मैं पुलिस से पूछना चाहूँगा कि क्या बिश्नोई ने उनको एक कन्फेशन दिया है, या बिश्नोई के आपने क्या अनमोल बिश्नोई को इंटरोगेट किया है कि उसने कहा है कि नहीं, कोई बिल्डर ने मुझे नहीं कहा है ये कर चीज़ करने के लिए। तो आप किस बेस पे ये सब कर सकते हो? और हमारे को जो शक है, हमने बिल्डर को स्टेटमेंट्स में, हमने पुलिस को स्टेटमेंट्स में दिए हैं, बिल्डर लॉबी के बारे में भी और सारी चीजों के बारे में। तो बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे तपासावर समाधानी नाही आहेत। मुंबई सत्र न्यायालयात 4500 पानी आरोपपत्र बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेले आणि सलमान खानच्या ते जवळचे होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याची बाब तपासातून उघड झाली आहे।